पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे। बिलालपाडा पेल्हार येथील महिला ग्राम महसूल अधिकारी उज्ज्वला पाटील यांना 45,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। वसई तालुक्यातील बिलालपाडा पेल्हार येथे तक्रारदारांनी केलेल्या रूम बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी करण्यात आलेल्या माती भरणीचा पंचनामा टाळण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी तब्बल 1,95,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणी तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी सापळा रचला। दरम्यान उज्ज्वला पाटील यांना पहिला 45,000 रुपयांचा हप्ता स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडला आहे। या कारवाईनंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून आरोपी ग्राम महसूल अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान लाचखोर अधिकाऱ्यांविरोधातील एसीबीची ही कारवाई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे। भरघोस वेतन असूनही अनेक शासकीय अधिकारी लाचेच्या मोहातून बाहेर पडताना दिसत नाही। सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते, अनेकांना रंगेहात पकडले जाते। मात्र काही दिवसांनी हेच अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे। एकदा लाचेची सवय लागल्यानंतर काही अधिकारी पुन्हा भ्रष्टाचाराच्या मार्गावर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे केवळ निलंबन किंवा बदली न करता कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरते आहे। शासकीय अधिकाऱ्यांचे वेतन किती आहे आणि त्यांना आपल्या सेवाकाळात किती संपत्ती जमवली आहे याची सखोल चौकशी शासनाने करावी। उत्पन्नाच्या तुलनेत अधिक संपत्ती आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचा कायदा करण्यात यावा अशी मागणी